वीरप्पन सारख्या निसर्ग माणसाच्या महेश दादा कोलकर्णी म्हणतात मगाशी गोळ्यात वर्ग जिंकलं होतं बघा 5,000 रुपये इनामावरती. त्या मुलाचे पिताश्री आहेत ते अक्कलकोट तालीम संघाचे अध्यक्ष. इकडे लढतीला प्रारंभ झाला, झुंज धरली, डोक्याला डोकं फिरले, डोक्यातल्या विचारानं कुस्तीला सुरुवात झालेली आहे. आणि कुस्तीला पंच म्हणून राष्ट्रीय पंच आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे राज्य कार्यकारिणी सदस्य सन्माननीय धनराजांना भटवा ज्या व्यक्तिमत्वानं हरिश्चंद्र बिरादर मामांच्या मार्गदर्शनाखाली कुस्तीचे धडे घेऊन या धाराशिव जिल्ह्याला अनेक वेळा सोनेरी पान दिला असे धनराजांना भुजबळच्या कुस्तीला पंच आहे. हे संपूर्ण कुस्ती मैदान देवता हसनगाव ग्रामस्थ तथा सर्व गावकरी वारकरी धारकरी मी आवर्जून सांगतोय. सुरेश आबांनी सांगितले बाबा गावातल्या जेवढे अन्नावाची माणसं आहेत, जेवढे बचत गटाचे सदस्य आहेत, जेवढे कुटुंबाचे अध्यक्ष आहेत, जेवढे सामाजिक संघटनेचे अध्यक्ष आहेत, सचिव आहेत, त्या सर्वांचं मी कुस्ती निवेदक गोविंद घारगे आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो. कारण हा भव्य दिव्य असा कुस्तीचा आखाडा उभारण्याचं, कुस्ती जागवण्याचं, कुस्ती जोपासण्याचं आणि खऱ्या अर्थानं कुस्तीचा वसा आणि वारसा पुढच्या पिढीला देण्याचं काम तुमच्या आमच्या सर्वांच्या माध्यमातून आखाड्यावरती चालू झालेला आहे. मगाशी घडलेला प्रसंग बाजूला सोडा, अत्यंत देखणं मैदान. आबा ही कुस्ती पश्चिम महाराष्ट्रात घ्यायची म्हणल्यानंतर किती रुपये लागतील हो तुम्ही सांगा. कमीत कमी 5 लाख रुपये लागतात का नाही आबा? परंतु आबाचा शब्द प्रमाण असतो. गंगावेश तालमीमध्ये अनेक पैलवान सराव करतात. सिकंदर शेख सुद्धा आबाच्या शब्दाच्या पुढे जाणार नाही आणि जातही नाही. गेल्या वर्षी 2 दिवस आपल्या घरामध्ये सिकंदर होता. हो हो सकाळी प्रॅक्टिस करताना हो हरियाणाचा पैलवान आणायचं म्हणले की हैदराबाद. आता किती सिस्टीम आहे त्याला, काय काय माहिती. हे पहा, आपण करतो आपल्याला सोयरीक करायची म्हणलं तर 10 माणसं मध्यस्थी करायला लागतात. ह्याला विचार त्याला विचार, पोरगी पसंत आहे का, माणूस पसंत आहे का, येणार आहेत का, खानदान पसंत आहे का. अहो इथं तर पैलवान आणायचं आपल्याला आणि ते पण हरियाणाहून आणायचं आहे. त्याच्यासाठी किती कष्ट घ्यावं लागतंय. 12-12 1-1 वाजता आमच्या पैलवान दिवसात फोनच उचलत नाही. झोपीचा टाइम असतो, मैदानाचा टाइम असतो, त्यांचा प्रॅक्टिसचा टाइम असतो. ते म्हणतात आज प्रॅक्टिस केली तर उद्या मला कोणतरी फोन करणार आहे. बरोबर आहे का बा? त्याच्यामुळे रात्रात जागून यांना फोन करावा लागतो, मेसेज करावा लागतो, व्हॉट्सअपला बोलावं लागतं. त्यावेळेस असे पैलवान तयार होता आणि तयार झाल्यानंतर पुन्हा शेवटी रक्कमेवर थांबते सगळं. बरोबर आहे का बा? रक्कम किती म्हणून विचारलं की मग आपण सांगतो बाबा माझं मराठवाड्यामधला गावा यावर्षी पूर आलाय, सोयाबीन निघाले नाही तर लोकांच्या खिशाला झळ नको. त्याच्यासाठी आम्ही झटणारे माणसं, आमच्या शब्दाचं काहीतरी मान कर, मान सन्मान कर. मग ते सांगतात आबा तुम्ही सांगितलेलं शब्द प्रमाण फक्त तारीख सांगा. मग असं सांगितल्यावर असे पैलवान आपल्या मैदानामध्ये येतात. असे असणारे मराठवाडा केसरी किताबाचे मानकरी अतिदादा मोरे आणि महान पैलवान सूरजाबा मोरे या दोन्ही व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने कुस्तीची सेवा अखंड 5 तास झाले कुस्तीची सेवा चालू आहे. अनेक ठिकाणचे मैदानचे वसतात, तालमीचे वसतात, कुस्ती शौकीन, क्रीडा शौकीन, सरपंच. मला मनाशी आनंद वाटतोय की आमच्या मराठवाड्यामध्ये सर्व सरपंचांनी एकी केली तर प्रत्येक गावामध्ये मैदान. मगाशी माळकोंजीने जाहीर केलं, माळकोंजी गावचे सरपंच आहेत, त्यानंतर सन्माननीय कवळीचे सरपंच साहेब यांनी जाहीर केलं. त्यांच्यासाठी एकदा 2 टाळ्या करा. बरं टाळ्या करा. टाळ्या का वाजवत नाहीत का मी सांगावं लागतंय. या जन्मी नाही टाळ्या वाजवल्या, पुढच्या जन्मी कुठे टाळ्या वाजवायच्या, वाजवा करावं एकदा. नुसतं टाळ्या वाजवा फक्त. मला पैसे देऊ नका. आपल्या माणसाचं कौतुक आपण केलं पाहिजे. आणि चालू असणारा कुस्तीचा कब्जा ऊपर नाही जाना. मावळी जमदारे पैलवानाने घेतलेला. आबा आता ठीक आहे. तुम्ही मला सिकंदर शेखची कॉमेंट्री करण्यासाठी गेल्या वर्षी बोलवलं, त्याच्यानंतर मला 4-5 वेळेस बोलवा सांगितलं की बाबा त्याच माणसाला बोलवा.
खरोखरच मला आनंद होतो की माझ्यासारखी भागातली माणसं मोठी करतात. ही भागातली माणसं आपल्या गावची माणसं मला मोठी करतात. वारंवार सांगतात सर तुम्ही इथं जावा, मी सांगतो तिथं तुमचं मैदान खेळायला लावतो, कारण मेरी आवाज ही मेरी पहचान आहे असं सर्वत्र त्या ठिकाणी सांगतात. आणि चालू असणाऱ्या कुस्तीचा कब्जा माऊली जमदारे पहिलवानाने घेतला. वेंद्र परान कुस्ती करो नाम हो वाजवा किती आहे एकदा. सकाळी प्रॅक्टिस करताना माऊली जमदारेचा थोडसा शरीराला पेच बसला, त्याच्यामुळे पट्टी लावून हॉट पट्टी लावून तो कुस्ती करतोय. पैलवान कुस्ती करा. सदरील कुस्ती मैदान हे 103 देशामध्ये लाईव्ह चालू आहे. पैलवान शिवा मिटकरी कासेगावकर दादा नवीन माणूस तयार केलाय. हा आपल्या धाराशिव, लातूर, नांदेड, सोलापूर या जिल्ह्यामध्ये माणूस नव्हता, परंतु सर्वांनी सहकार्य केलं आणि त्यांनी सांगितलं की बाबा मी प्रत्येक मैदानाला येतो, मला कुस्त्या फक्त लाईव्ह करू द्या. पुन्हा कुस्ती समोरासमोर लढतीला सुरुवात झाली. जसा देहाचा तसा दिलाचा माऊली मैदानामध्ये लढा लागलेला आहे. वीरेंद्र कुमार काळी लांग परिधान केलेला आणि दोन्ही पायाला पांढरा निकाप लावलेला पैलवान आहे. तर चॉकलेटी लांग परिधान करून लाल निकाप लावलेला हा माऊली जमदारे पैलवान. दोनदा सुरुवात झाली. या दोघांच्या तब्येती बघाव. हा कशा आहेत तब्येत? आपल्या घरचं बघावं लागतंय. आपल्या गल्लीतलं, आपल्या घरचं, आपल्या गावचं, कुणाच्या पंक्तीत, कुणाच्या हिमतीत, कुणाच्या गाडीवर फिरते ते सुद्धा लक्षात घेण्याची गरज आहे. आपल्या पोराचे मोबाईल तपासा. आपल्या मोबाईल मध्ये असताना आपल्या पोराचे फ्रेंड तपासा. इंस्टाग्राम वरची त्याची रिक्वेस्ट सुद्धा तपासा. त्याचे फॉलोअर्स कोण आहेत बघा. ही कुणाला फॉलो करते बघा. कारण जर फॉलो करणारा जर चुकीचा निघाला तर खऱ्या अर्थाने हे मनुष्य जीवन मला वाटतं नरक यातना देणारा निघणार आहे. समाज बलशाली, बलवान, गुणवान, चरित्रवान आणि खऱ्या अर्थाने प्रतिवान संपन्न करण्याची साधनं म्हणजे ही आमची लाल माती आहे. माता आणि माती याच्यामध्ये फक्त एका विलांटीचा फरक असतो. मी वारंवार सांगतोय, आजही आपल्या गावामध्ये 80-90 वर्षाची माणसं आहे, परंतु त्याच्यानंतरची येणारी पिढी सगळी हैदराबाद बिर्याणी सारखी दिसायला लागली. नाहीतर काय काय ठिकाणी काय होतं, लाव पिशा घे प्लॉट आणि आपलं पोरग बघायचं पुन्हा. जर 20 एकर जमीन असेल, जर आपलं पोरग चांगलं नसेल तर 20 एकराहून आपण 2 गुंठेवर यायला काही वेळ लागणार नाही. हा इतिहास आहे. समाज विनाशाच्या कडेला जायला गेला आहे. सत्पात्री दान करा. आपली पोरं तालमीत पाठवा. मी वारंवार आवाज करतोय. मी कुस्तीविरोधक गोविंद घारगे बोलतोय. जर तुम्हाला कुस्ती क्षेत्रामध्ये आपल्या गावामध्ये जर तालीम निर्माण करण्याची साधना जर निर्माण करायची असेल, तुम्ही आतिसाहेबाला फोन लावा, तुम्ही सुरेशबाबाला फोन लावा, तुम्ही बंटी शेळकेकरांना फोन लावा, तुम्ही धनराजांना भुजबळला फोन लावा किंवा प्रत्येक तालमीतल्या वस्तादाला फोन लावा. वस्ताद, आमची तरुण पिढी दुरावस्थेकडे जायला लागली. गावामध्ये माणुसकी संपली, टपऱ्या निर्माण झाल्या आणि टपरीमध्ये काय विकते, किती रुपये किलोचं असतं ते पण लक्षात घ्या. कुस्तीचा कब्जा संपूर्णपणे माऊली आणि सिंगर नेल्सन म्हणतात त्याला. एकेरी सिंगर नेल्सन कुस्ती धोक्याच्या स्थितीमध्ये 2,51,000. बाप रे बाप, सर्व नेता जोरदार काय वाजवा. आई राजे, आई राजे. या ठिकाणी आपल्या गावचे सुपुत्र सन्माननीय महेंद्र फुलसुंदर सर यांची आपल्या गावामध्ये